ओके झालंय सुरू. ओके गुड म्हणून आलं. Yes, please rise for national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाहे तब जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. आपण लेट्स कंटिन्यू टू स्टँड. आज आपल्याकडे गेल्या महिन्याभरात आपले रोटेरियन मेट्रो परिवारामधल्या बऱ्याच लोकांचे आप्तेष्टांचं निधन झालं. तर त्यांना आपण उभं राहून 1-2 मिनिटं शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली देऊया. धन्यवाद. प्लीज बी सीटेड. नमस्कार मंडळी, आपण आपल्या मीटिंगला सुरुवात करतोय. मी सर्वप्रथम आजचे आपले वक्ते आणि माझे IIT मेट श्री माधव ढेकणे यांचं स्वागत करतो. माधव IIT मधनं ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी एक मध्ये एक छोटी नोकरी केली, पण त्यानंतर प्रिटी मच इस्रो मध्ये त्याची सर्व्हिस होती. त्यामुळे गेले एक 25-30 वर्ष जो इस्रोत होता त्यांनी अगदी जवळनं आपला भारताचा जो अवकाश कार्यक्रम होता त्याचं कशी डेव्हलपमेंट झाली त्यांनी जवळनं बघितलं आणि ते आपल्याबरोबर आज शेअर करायला आलेला आहे. सो माधव, थँक्यू व्हेरी मच. तू आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन आज आलास इथे. आम्ही खूप उत्सुक आहोत. रिंग साइड व्ह्यू ऑफ इंडिया स्पेस प्रोग्राम. तर आपण एक कार्यक्रमाला सुरुवात करू. त्याच्या आधी रोटरी बिझनेस कडे वळूया. तसेच आज आपल्याकडे काही बाहेरचे पाहुणे आहेत. आपण फेसबुक लाईव्ह पण करतोय, त्यामुळे त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अर्थातच आपले मेट्रोपॉलिटन्स आहेतच, त्यांचंही स्वागत. ही आपली ह्या वर्षातली 38वी वीकली मीटिंग आहे. सो वेलकम एव्हरीबडी. आपली गेल्या आठवड्यातली वीकली मीटिंग 29 एप्रिलला झाली. श्री अनंत मराठे आपले व्याख्याते होते आणि अनंताने त्या दिवशी हे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष्य या असे 2 विषय घेऊन तो खूप छान बोलला. त्यांनी त्याची गुंफण छान केली आणि नंतर ज्या की आपल्या रिॲक्शन्स ग्रुपवर बघितल्या सगळ्यांना त्याचं व्याख्यान खूप आवडलं आणि बऱ्याच लोकांना त्याच्यातनं स्फूर्ती झाली की अजून ह्याच्यात जरा सखोल अभ्यास करावा. आणि माझी खात्री आहे की त्यांनी अनंत मराठ्यांशी संपर्क साधला असेल. त्यांचे नंबर आपण आपल्या ग्रुपवर टाकले होते. कोणाला जरी अजून पाहिजे असतील तर योगेशला किंवा मला कळवा, त्यांचे नंबर तुमच्याकडे पाठवून देऊ. त्या मीटिंगला आपले एप्रिलचे शिलेदार रोटेरियन मिलिंद उपासनी आणि पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सीमा यांची मदत झाली. सो धन्यवाद दोघांनाही. एक चांगली बातमी शेअर करायची आहे की ह्या आठवड्यात सोमवारी आपल्याला मॅरिको कंपनीकडे त्यांच्या CSR ग्रुप कडनं आपण जे फलोद्याला जे काम करतोय वॉटरशेड मॅनेजमेंटचं त्यासाठी 5 लाख रुपयाची देणगी आलेली आहे. ही गेल्या वर्षी त्याची पहिली ट्रांच आली होती. ह्या वर्षीची ही दुसरी ट्रांच आहे. सो ही देणगी आणि आपले रोटेरियन दत्ता आणि रोटेरियन कविताच्या कंपनी प्रथम टेक्नॉलॉजीजनी आपल्याला जी CSR ग्रँट दिली त्या दोन्ही ग्रँट्स एकत्र करून आपण तिथे सध्या काय परिस्थिती आहे ती गावातले जे पाण्याचे काही विहिरी वगैरे त्या गावापासून लांब आहेत त्या, तर त्यामुळे सगळ्यांना ते हंडे घेऊन तिथपर्यंत जावं लागतं आणि
उंच सकल भाग असल्यामुळे त्यांना वरती चढत यावं लागतं. तर आपण गावात पाईपलाईन टाकून त्यांच्या तिन्ही गावातनं पाण्याची सोय करणार आहोत. ते आपण ह्या 2 ग्रँट्स मधनं मिळून करायचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याचं प्लॅनिंग काम चालू आहे. होपफुली पावसाळ्याच्या आधी सुरुवात होईल आणि पावसाळ्यानंतर आपण लगेच ते काम कंप्लीट करू. तर मॅरिकोचं अगेन थँक्यू व्हेरी मच टू मॅरिको. 2 वर्ष त्यांनी आपल्याला सतत ग्रँट दिलेली आहे. काल आपला एक व्यवसायात भरारी घेण्यासाठी म्हणून आपण एक कार्यशाळा कार्यशाळेची काल सुरुवात केली. ही कार्यशाळा आपण रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेसची जी संस्था आहे त्या संस्थेत ज्या प्रशिक्षण घेतात महिला, म्हणजे व्होकेशनल कोर्सेस, बेकिंग म्हणा किंवा टेलरिंग म्हणा किंवा अशा पद्धतीचे जे कोर्सेसचे जे प्रशिक्षण घेतात त्या महिलांसाठी आपण ही कार्यशाळा घेतली. ह्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हे प्रशिक्षण घेतात. आणि कोविडमुळे काय झालंय की कोविडमुळे एक्झिस्टिंग एस्टॅब्लिश बिझनेसचेही बरेच लोकांना खूप चॅलेंजेस आले, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या महिला ज्या जस्ट व्यवसायाला सुरुवात करत होत्या त्यांना तर खूपच प्रॉब्लेम्स आलेले आहेत, ऍक्च्युअल आणि मानसिक सुद्धा. सो ते अड्रेस करायला आपण ही कार्यशाळा घेतोय. 5 विभागात आपण घेणार आहोत आणि आपल्याबरोबर अनुभूती जी संस्था आहे, अनुभूती संस्था ही कार्यशाळा कंडक्ट करते. काल पहिलं सेशन झालं आणि साधारणपणे आठवड्याला 1 किंवा 2 सेशन्स अशी आपण पुढच्या 3 किंवा 4 आठवड्यामध्ये ही कार्यशाळा आपण संपवणार आहोत. त्याचे कन्व्हिनर आहे रोटेरियन शिल्पा आणि त्याची काय म्हणतात मेंटर म्हणेन किंवा आयडिया देणारी आपली पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन पद्मा, जी आपल्या क्लब लिटरसी कमिटीची चेअर आहे. सो थँक्यू बोथ ऑफ यू. खूपच छान कालचा कार्यशाळा. काल त्यांनी कायझन विषयी बोलले. म्हणजे आपण विचार करू की कायझन हे जनरली मोठ्या कंपन्यात वगैरे हे संकल्पना मांडली जाते, पण त्यांनी छान समजावून सांगितलं की आपल्या रोजच्या डे टू डे मध्ये सुद्धा कायझनचा कसा उपयोग होऊ शकेल. तर माझ्या मते असेच छान छान ते टॉपिक्स घेणार आहेत. तर पुढच्या कार्यशाळेला आपण सगळ्यांनी अटेंड करू. काल सुद्धा आपल्या क्लब मधले बरेच लोकांनी ती कार्यशाळा अटेंड केली. तसंच एक दुसरी चांगली बातमी म्हणजे आपल्या मेट्रो फॅमिलीत एक रोट्रॅक क्लबची नवीन ऍडिशन झाली. रोट्रॅक क्लब ऑफ MCOE कम्प्युटर्स मेट्रो ह्या नावाने आपण हा क्लबचं आपल्याला सर्टिफिकेट ऑफ ऑर्गनायझेशन गेल्या आठवड्यात मिळालं. हा क्लब आपल्याकडे ऍक्च्युअली चालत आला म्हणण्यापेक्षा, कारण MCOE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आपला एक रोट्रॅक क्लब आहे आणि त्यांच्या बरोबर आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात ते बघून ते एक्साइट झाले आणि जेव्हा त्यांना रोट्रॅक क्लब काढायची त्यांची इच्छा झाली तेव्हा त्यांना फॅकल्टीने आपल्याकडे डायरेक्ट केलं. त्यामुळे जर आपण चांगली जेव्हा कामं करतो तेव्हा त्याचा आपसूक बेनिफिट कसा मिळतो त्याचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. तर आपली युथ डिरेक्टर रोटेरियन सुरेखा हिचं अभिनंदन आणि तिच्या अख्ख्या टीमचं. खूप छान काम करतायत ती अख्खी टीम. आता आपले टोटल 3 रोट्रॅक क्लब झालेत आणि 3 इंटरॅक्ट क्लब झालेत. आता जे नॉन रोटेरियन्स जे ऐकतात ते रोट्रॅक क्लब म्हणजे युथ विंग म्हणूया, 18 ते 30 वर्ष, आणि इंटरॅक्ट म्हणजे शाळेमधले. सहसा आपल्याकडे 3 शाळा आणि 3 कॉलेजेसचे क्लब्स आहेत. त्यामुळे चांगली आपल्याला एक टीम मिळालेली आहे. त्यांना आपल्याला व्हॅल्यू एडिशन करायचं आणि त्या बदल्यात ते आपल्याला आपल्या प्रोजेक्ट्स मध्ये सहभागी होतील याची मला खात्री आहे. आपली एक रोट्रॅक साठीच आपण एक उद्या ऍक्टिव्हिटी करतोय. सुरेखाने आपल्या बिझनेस ग्रुपवर ऑलरेडी त्याची माहिती टाकलेली आहे. मे 7 आणि मे 8 असं 2 दिवस आपण सेमिनार घेतोय, एम्पॉवरिंग लाईफ. या सेमिनारचं उद्दिष्ट असं आहे की ही सगळी जी आपली रोट्रॅक्टर्स आहेत ते 2nd इयर 3rd इयरची विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगचे आहेत, नॉन इंजिनिअरिंग आहेत, नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहेत. तर जेव्हा ते त्यांचं शिक्षण संपवून प्रोफेशनल लाईफ मध्ये जातील, मोठ्या ऑर्गनायझेशन्स म्हणा, छोट्या ऑर्गनायझेशन्स म्हणा किंवा स्टार्टअप्स म्हणा, स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करायला जातील, तेव्हा त्यांना ते जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन कसं हँडल करायचं ह्या संदर्भात हा 2 दिवसाचा वर्कशॉप असणार आहे. आणि मुख्य म्हणजे याचे जे सगळे टॉपिक्स आहेत ते त्या विद्यार्थ्यांनीच आपल्याला सजेस्ट केलेत. म्हणजे आपण त्यांच्यावर टॉपिक्स लादण्यापेक्षा आपण त्यांना विचारलं की काय तुम्हाला शिकायला आवडेल, कुठले इश्यूज आहेत, मग त्यांनी ते दिले आणि मग त्याप्रमाणे आपण हे टॉपिक सिलेक्ट केले आणि मग त्याप्रमाणे स्पीकर्स मिळवले. तर उद्या कीनोट स्पीकर आपले किरण देशपांडे आहेत. किरण हा इंडस्ट्रीमध्ये होता, TCS मध्ये होता, त्यांनी महिंद्र ब्रिटिश टेलिकॉम मध्ये CEO होता, नंतर त्यांनी स्वतःची स्टार्टअप केली. आता तो स्टार्टअप्सना मेंटरिंग पण करतोय. त्यामुळे हा
सगळे त्यांनी इंडस्ट्रीमधले स्पॅन्स बघितलेले आहेत आणि तो या मुलांना खूप छान मोटिवेट करेल याची मला खात्री आहे. आणि तसेच आपले रोटेरियन दत्ता, रोटेरियन अमिता, पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन दीपक आणि जयदीप मुजुमदार असे 4 फॅकल्टी म्हणून हा 1-2 दिवसाची कार्यशाळा घेणार आहे उद्या 10:30 वाजता. एक मिनिट हा अजून एक आहे रोटेरियन आनंद देवचक्के पण आहेत आपल्या फॅकल्टीमध्ये. ओ सॉरी आनंद थँक्यू. तरी 5 लोक आहेत तर जरूर जॉईन करा. छान कार्यशाळा होणार आहे, आपल्यालाही त्यात शिकायला निश्चित मिळणार आहे. आत्ताच आपण एक दुसरा एक कार्यक्रम करतोय. म्हणजे आपले मेंबर होते अण्णा निनाद बेडेकर, त्यांचा 6वा स्मृतिदिन 10 मेला आहे. तर त्यांनी 2011 साली आपल्यासाठी अनादि मी अनंत मी हा एक फंड रेझिंगचा कार्यक्रम केला होता यशवंतराव चव्हाणला. तर त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते आपले पास्ट प्रेसिडेंट दीपक बोधनेनी युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे आणि ते 10 तारखेला सकाळी 6 वाजता आपण लाईव्ह करणार आहोत. तर जरूर बघा. आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी तो कार्यक्रम कदाचित बघितलाही नसेल. ज्यांनी बघितला त्यांना पुन्हा बघायला आवडेल, कारण अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला होता. तर मिस करू नका. आणि आपण आपले निनाद बेडेकरजींना आपण त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करूया. सो प्लीज हा कार्यक्रम बघा अशी विनंती सगळ्यांना. आता माझ्या अनाउन्समेंट संपल्यात. मी आपले रोटेरियन विवेक कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी सेक्रेटरियल अनाउन्समेंट कराव्यात. विवेक. थँक्यू मकरंद. आता प्रथम आपण गेल्या आठवड्यातले बर्थडेज आणि अॅनिव्हर्सरीज कडे बघूया. 30 एप्रिलला आपले पास्ट प्रेसिडेंट अविनाश सातपुते आणि वैजयंती सातपुते यांची अॅनिव्हर्सरी होती. 30 एप्रिललाच निशांत बेडेकर यांचा बर्थडे होता. 1 मे आपले पुढच्या वर्षीचे ट्रेजरर रोटेरियन गिरीश रानडे आणि अनगा रानडे यांची अॅनिव्हर्सरी होती. 3 एप्रिलला आपल्या मागच्या राहिलामध्ये स्टुडंटशी चांगल्यापैकी कनेक्ट झालेले आणि या गेल्या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी लाईफ ॲट 360 नावाचं पुस्तक लिहून पब्लिश करणारे आपले रोटेरियन आनंद देवचक्के यांचा बर्थडे होता. 3 आणि काल अलक उपासनी, चैताली चिपळूणकर आणि अमेय मिलिंद फडके यांचा बर्थडे होता. आणि आज प्रियंका गोखले, प्रज्ञा गोखले रोटेरियन यांची सून आणि आपल्या डॅशिंग PI डायरेक्टर वर्षा यांची मुलगी स्फूर्ती ढवळे यांचा बर्थडे आहे. आता पुढचे काही कार्यक्रम 13 मे पुढच्या गुरुवारी या महिन्याचे शिलेदार रोटरी क्विज कंडक्ट करणार आहे. आणि 20 मेला एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. शेफ सुमित किसर आपल्याकडे येणार आहे आणि हा नुसताच कार्यक्रम नाही तर आपण त्यांच्याकडनं काही शिकणार पण आहोत. तर हा एक आगळा वेगळा कार्यक्रम सगळ्यांनी जरूर बघा. आणि आता आजच्या कार्यक्रमाचं एक नॉवेल इन्व्हाइट बनवणारे PP दीपक बोधनी यांना मी आता चीफ गेस्टची ओळख करून देण्यासाठी बोलावतो. Thank you. So first of all, I would like to play a small video. दीपक, हा शेअर करतोयस ना तू? ठीक आहे. Of ISRO to the reunion. Hi friends, I am Madhav Dekne, Electrical, Hostel 8. After BTech, I worked in Pune for a year and joined back to IIT for MTech in Systems and Control.
This specialization along with EE has really shaped my career. In 83, I joined Vikram Sarabhai Space Center of ISRO in Trivandrum. I worked in the field of navigation, guidance and control design and mission analysis for various launch vehicles, including ASLV, PSLV, GSLV, Mark III, reusable launch vehicle, and also worked for Mangalyaan as well as Chandrayaan. This involved mathematical modeling, control design, implementation, as well as the post-flight analysis and so on. Overall, 40 plus launch vehicles and missions I had worked. I retired as director of ISRO Inertial Systems Unit, where state-of-the-art navigation systems are developed. Last 2 years, I was associated with Indian Institute of Space Science and Technology as Satish Dhawan Professor, where I coordinated Student Satellite Development Program. Overall, it was very enjoyable and satisfying professional experience. Currently, I am helping some startups as well as I am pursuing my hobbies like astronomy, photography, gardening and so on. My wife Veena is an interior designer. Elder son Ruturaj, daughter-in-law Shruti and granddaughter Arohi live in Hyderabad. Ruturaj did his master's in CS at IIT Kanpur and works in Microsoft. Younger son Ashwin has graduated from BITS and works in analog devices in Bangalore. So that is all. So see you again in the reunion. दीपक येत नाहीये काही? हा नाहीये? नाही 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 परत शेअर स्क्रीन करावं लागेल तुला बहुतेक. एक मिनिट. या Friends, on behalf of Rotary Club of Pune Metro, I welcome our today's guest speaker, Shri Madhav Dhekne. मित्रांनो, माधव ढेकणे यांचं शालेय शिक्षण NMV हायस्कूलमधून झालेलं आहे आणि आपल्याच पुण्यातल्या SP कॉलेजमध्ये ते होते आणि त्याच्यानंतर त्यांनी BTech केलं इलेक्ट्रिकल IIT मुंबईमधून आणि आपल्या रवी मेहेंदळचे ते क्लासमेट आहेत आणि त्याच्यानंतर 1 वर्ष जॉब करून त्यांनी नंतर मग MTech केलं आणि त्याच्यानंतरचा जो ISROचा त्यांचा प्रवास आहे तो आपण आता प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकलेलाच आहे. Friends, Shriyut Madhav Dhekne has main contribution in the launch vehicle development area, which includes mathematical modeling of launch vehicle dynamics, control and guidance design, onboard software development, navigation guidance control validation and mission analysis. He has held various positions such as Group Director, Control Guidance and Design Group, Deputy Director, Chief Controller VSSC, Associate Director R&D VSSC and Director ISRO Inertial System Unit. So he has not only worked as a technical expert but also he has worked as an administrative officer or the in charge of that particular ISRO units. Shri Madhav Dhekne is author or co-author for almost 35 technical papers. He has been the guest lecturer for various institutions like IIT Delhi, NIT Silchar, VNIT Nagpur, IIT Madras and so many other things like Marathi Vignan Parishad.
Friends, he has bagged many awards. In 2007, he received an award, ISRO PSLV Team Award. In 2010, he received ISRO Merit Award. In 2013, he received ISRO Performance Excellence Award. And in 2018, he received Fellow of Indian National Academy of Engineering. So, I am glad to present to you our today's guest speaker, Shri Madhav Dhekne. Over to Madhav, sir. नमस्कार. एक मिनिट मी माझी जरा फाईल शेअर करतो आणि सुरुवात करतो. आलं. नमस्कार मंडळी. माधव, थोडा आवाज थोडा वाढवशील का? वाढवतो, एक मिनिट. हा, आता येतोय का व्यवस्थित आवाज? Yes, या. ओके. सर्वप्रथम रोटरी क्लब पुणे मेट्रो ने मला या विषयावर बोलण्यासाठी, भारताच्या अंतराळ संशोधनावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि विशेष आभार माझे मित्र श्री मकरंद फडके, प्रेसिडेंट, आणि श्रीमती माधुरी कुलकर्णी यांचे. या आत्ताच्या या कार्यक्रमात मी म्हणजे बऱ्याच वर्षांनी माझा मित्र रवींद्र मेहेंदळे आणि माधवी यांनाही भेटतोय. तर आता जास्त वेळ न घालवता मी माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. मुख्य प्रेझेंटेशन जरी मी मराठीतनं देण्याचा प्रयत्न करतोय तरी अधूनमधून बरंचसं इंग्लिशमध्ये राहील, कारण बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी या इंग्लिशमधनं सांगायला जास्त सोप्या जातात. तर आजचा हा विषय आहे भारताची अवकाश झेप. 4 ऑक्टोबर 1957 रशियाने अवकाशात पहिला उपग्रह सोडला, स्पुटनिक 1. त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी स्पुटनिक 2 सोडला. आणि नंतर अमेरिकेने लगेचच फेब्रुवारी 1958 मध्ये त्यांचा पहिला उपग्रह सोडला. आणि मग अंतराळ क्षेत्रात ही चुरस निर्माण झाली आणि चढाओढ सुरू झाली. त्याच सुमारास 1960च्या दशकात, म्हणजे सुमारे 50 वर्षांपूर्वी, भारतामध्ये देखील एक नवीन पर्व सुरू झालं. आणि अथक परिश्रमांनी आणि दुर्दम्य जिद्दीने आणि इच्छाशक्तीने आपणही मोठ्या राष्ट्रांच्या बरोबरीने अंतराळ क्षेत्रात पाऊल ठेवू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि त्याचं श्रेय जातं डॉक्टर भाभा, डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना. डॉक्टर भाभा आणि विक्रम साराभाई यांसारखे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ भारताच्या भवितव्याची स्वप्न पाहत होते. हे दोघेही अतिशय चांगले मित्र तर होतेच, आणि त्यांच्या क्षेत्रात ते दिग्गजही होते. या दोन्ही महान शास्त्रज्ञांच्या दूरदृष्टीतून भारताचा परमाणु संशोधन आणि अंतराळ संशोधन या दोन्हीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि भारताने या दोन्ही क्षेत्रांमध्ये जगाच्या पाठीवर आपला ठसा उमटवला. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या बद्दल बघायचं झालं तर 1919 मध्ये त्यांचा जन्म, एका सधन कुटुंबातला त्यांचा जन्म, इंडस्ट्रियल फॅमिली. आणि डॉक्टर साराभाई यांचा कल शास्त्र आणि संशोधनाकडेच होता. 1947 मध्ये त्यांनी PhD पूर्ण केली त्यांची कॉस्मिक रे फिजिक्स मध्ये केम्ब्रिज मधनं.
आणि ते परत आल्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. इतिहास, परंपरा आणि संस्कृती या सर्वांची जाण असलेला हा आणि प्रचंड आवाका असणारा असा हा शास्त्रज्ञ, त्यांनी त्यांच्या 50 वर्षाच्या या आयुष्यात IIM अहमदाबाद, PRL या आणि अशा अनेक इन्स्टिट्यूशन्स आणि अनेक इंडस्ट्रीज उभ्या केल्या आणि भारताच्या अंतराळ संशोधनाच्या मोहिमेच्या मागं त्यांचं एकच उद्दिष्ट होतं आणि ते म्हणजे मानवाची प्रगती आणि समाज कल्याण. 1962 मध्ये ते इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चचे चेअरमन झाले. 1965 मध्ये स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर VSSC, म्हणजे ज्याला आता VSSC म्हणतो आपण, ते त्रिवेंद्रम मधलं सेंटर त्यांनी सुरू केलं. 1966 मध्ये डॉक्टर भाभांच्या आकस्मिक मृत्यूनंतर डॉक्टर साराभाई हे ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे चेअरमन बनले होते. तसंच सॅटेलाइट कम्युनिकेशन, अर्थ स्टेशन्स अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचं नेतृत्व आपल्या या पूर्ण सायंटिफिक कम्युनिटीला लाभलं आणि 1969 मध्ये त्यांनी इस्रोची स्थापना केली. म्हणजे इस्रो ही फॉर्म झाली 1969च्या मध्ये. तर या अंतराळ संशोधनाचा जो त्यांचा विचार होता, त्यांचं उद्दिष्ट एकच होतं, ते म्हणजे आपली प्रगती पीसफुल पर्पज साठी या स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे असं त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि म्हणूनच ते लिहितात, देर आर सम who question the relevance of space activities in a developing nation. To us, there is no ambiguity of purpose. We are convinced that if we are to play a meaningful role in the community of nations, we should be second to none in the applications of advanced technologies to the real problems of man and society. आणि मग या संशोधन कार्यासाठी डॉक्टर भाभा आणि डॉक्टर साराभाई यांचा जागेचा शोध सुरू झाला आणि भारताच्या दक्षिण टोकाजवळच्या तिरुवनंतपुरम म्हणजे त्रिवेंद्रम, त्या त्रिवेंद्रमच्या समुद्रकिनारी असलेलं एक छोटं खेडं तुंबा, याची त्यांनी निवड केली. तुंबा हे पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर येतं आणि त्यामुळे त्या चुंबकीय विषुववृत्ताचा जो वरचा ऍटमॉस्फेरिक लेअर आहे 90 ते 100 किलोमीटर किंवा त्या पूर्ण जो लेअर, त्यातल्या चुंबकीय लहरी आणि त्याचा अभ्यास करणं हे याचं आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल्ट या सगळ्याचं शास्त्रज्ञांना खूप प्रचंड आकर्षण आहे. आणि म्हणूनच ॲज अ फिजिक्स सायंटिस्ट he selected this Tumba for starting the space activity. तर या कोळ्यांची वस्ती असलेल्या या भागात एक छोटंसं चर्च उभं होतं. ती एकच एक पक्की बिल्डिंग होती तिथं आणि बाकी सगळं पूर्ण समुद्रकिनारा मोकळा. मासेमारी हाच फक्त त्या खेड्यातल्या लोकांचा उद्योग. आणि अशा या चर्चच्या ऑथॉरिटीजनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायला आपलं चर्च हे डॉक्टर साराभाईंच्या स्वाधीन केलं आणि तिथून भारताच्या अंतराळ संशोधनाची सुरुवात झाली. आता या चर्चमध्ये सध्या एक अतिशय सुंदर असं स्पेस म्युझियम आहे की जिथं कोणीही केव्हाही व्हिजिट करू शकतो आपण. तर सुरुवात झाली या तुंबा या गावात आणि डॉक्टर साराभाईंनी टीम फॉर्मेशन सुरू केली. जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचा शोध घेतला, त्यांच्याशी संवाद साधला, प्रत्यक्ष तिथं जाऊन त्यांना
कन्व्हिन्स केलं, त्यांना पटवून दिलं की आपल्या देशासाठी या एका महत्वाच्या प्रकल्पावर काम करणं कसं जरुरी आहे, आपण सर्वांनी भारतात परत यावं आणि याच्यावर काम करावं. आणि त्याप्रमाणे अनेक सायंटिस्ट, डॉक्टर गोवारीकर, डॉक्टर कुरूप, डॉक्टर गुप्ता, डॉक्टर राणे, डॉक्टर कुलकर्णी, प्रमोद काळे, अरवा मुदन, मुक्तुनायकम असे वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे प्रॉपल्शन, एव्हिओनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले असे नामवंत शास्त्रज्ञ अगदी त्यांच्या तारुण्यात असलेले 25 ते 30 या वयोगटातले असे हे शास्त्रज्ञ त्यांनी गोळा केले आणि त्यांची एक सर्वोत्तम टीम त्यांनी बांधली. आणि डॉक्टर साराभाईंच्या बरोबरच हे सर्वच या भारताच्या अंतराळ संशोधनाचे शिल्पकार म्हणता येतील. सुरुवातीच्या काळात अर्थातच सुरुवात अगदी छोट्या रॉकेट पासून झाली. रोहिणी 75 म्हणजे 75 मिलीमीटर व्यासाचे जे 1 मीटर उंचीचं रोहिणी रॉकेट हे तयार केलं गेलं. ते सुमारे 9 किलोमीटर उंचीवर फक्त जाऊ शकत होतं, पण ती एक छोटी सुरुवात होती, म्हणजे बेबी स्टेप म्हणता येईल. आणि तेव्हापासून वेगवेगळ्या गोष्टींवर संशोधनाची सुरुवात झाली. या फोटोज मध्ये तुम्ही बघू शकाल की एक सायकलवरनं पेलोड घेऊन जाते एक शास्त्रज्ञ. तसंच या फोटोमध्ये अब्दुल कलाम आणि अरवा मुदन हे एक पेलोड इंटिग्रेट करताना दिसत आहेत. ऍपल हा एक सॅटेलाइट जेव्हा तयार केला गेला तेव्हा त्याच्या काही टेस्ट या बैलगाडीतनं तो सॅटेलाइट घेऊन जाऊन त्याच्या टेस्ट केल्या गेल्या. अशा अनेक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींनी भारतीय अंतराळ संशोधन हे घडत गेलं. पहिलं रॉकेट लॉन्चिंग नाईक अपाशे, दॅट वॉज अ अमेरिकन रॉकेट. आणि आपलं स्वतःचं RH-75, दॅट फर्स्ट रॉकेट वॉज लॉन्च्ड फ्रॉम तुंबा 20th November 1967. आणि या रोहिणी रॉकेटच्या या RH-75 नंतर RH-100, RH-200, 300, 560 अशी एक मोठी शृंखलाच निर्माण केली गेली. आणि हे सगळे या सगळ्या रॉकेट्सना साऊंडिंग रॉकेट्स म्हणतात, विच सॉर्ट ऑफ साऊंड्स द ॲटमॉस्फिअर, प्रेशर, टेम्परेचर, आयॉन्स स्टडी या सगळ्यासाठी याचा उपयोग केला जातो. हा जो नंबर आहे 200, 300, दॅट इंडिकेट्स द डायमीटर ऑफ दॅट रॉकेट. One can see this slide. RH-200 is having 2 stages, 3.6 meter height. It can carry only 10 kg payload. It's a scientific payload. It reaches about 85 kilometer. RH-560 हे या शृंखलेतलं सगळ्यात मोठं रॉकेट. त्याच्या स्टेजेस 2च आहेत, बूस्टर आणि सस्टेनर. आणि पेलोड इट कॅन कॅरी अप टू 100 किलोमीटर्स. RH-560, RH-300 आणि RH-560 हे दोन्ही रॉकेट्स ही श्रीहरिकोटावरून लॉन्च केली जातात. आणि बाकीची छोटी रॉकेट्स लॉन्च करण्यासाठी तुंबामध्येच रॉकेट लॉन्च पॅड्स आहेत. आणि इथून वेगवेगळ्या स्पेसिफिक स्टडीजसाठी ही रॉकेट्स लॉन्च केली जातात. जवळजवळ 22 वर्ष रशिया आणि भारत यांच्या सहकार्याने M100 रॉकेट्स देखील लॉन्च केली गेली. 11 वर्षाचा एक सोलार सायकल असते, तर तशा 2 सोलार सायकल्स स्टडी करण्यासाठी तो एक प्रोग्राम होता. प्रत्येक आठवड्याला एक रॉकेट
इथून सोडलं जायचं दर बुधवारी संध्याकाळी 7 वाजता आणि ते बघण्यासाठी असंख्य लोक जमा व्हायचे. आता हे जे टर्ल्स किंवा थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन होतं तिथं युनो मधल्या कुठल्याही मेंबर कंट्रीजना ही जागा त्यांचे एक्सपिरियन्स करायला उपलब्ध करून दिली गेली आणि प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी फेब्रुवारी 2, 1968 मध्ये टर्ल्स म्हणजे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन हे युनायटेड नेशन्सला डेडिकेट केलं आणि त्याच्यानंतर युरोप मधल्या कंट्रीज जर्मनी, फ्रान्स, अमेरिकन किंवा रशियन शास्त्रज्ञांनी आपापले बरेचसे एक्सपेरिमेंट्स इथे येऊन केले. या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो की हे एक M100 रॉकेटचं लॉन्च आहे आणि त्यासाठी जमलेले हे असंख्य प्रेक्षक. हा एक सोहळाच असायचा. दर बुधवारी स्पेस म्युझियम आणि हे जे रॉकेट लॉन्चिंग हे बघायला अगदी देशभरातून खूप लोक इथे यायचे. But these sounding rockets can be only for some low Earth studies up to some 300-400 kilometer, 2 to 300 kilometer at the most. But to carry out some major experimentation with the satellites, we had to develop launch vehicles, so which can carry several tons of payload and place them in the orbits. And further, they can send the satellites to out of Earth's atmosphere, out of Earth's gravitational field to moon and beyond. ISRO ची सुरुवात आपण बघितली आणि now this is the ISRO family. एका छोट्याशा खेड्यातनं किंवा थुंबा येथे सुरुवात होऊन जवळजवळ पूर्ण देशभरात आज 25 छोटी मोठी सेंटर्स आहेत, ज्यात प्रामुख्याने विक्रम साराभाई स्पेस सेंटर, लिक्विड प्रॉपल्शन स्पेस सेंटर आणि IISU ही तिन्ही सेंटर्स त्रिवेंद्रम मध्ये आहेत. श्रीहरिकोटा हे आपलं स्पेस पोर्ट आहे, लॉन्च व्हेकल्स लॉन्च करण्याचं हे स्पेस पोर्ट. URSC UR राव सॅटेलाइट सेंटर, इथं सॅटेलाइट्स डेव्हलपमेंट चालते. स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद, इथं ऍप्लिकेशन रिलेटेड पेलोड्स डेव्हलप केले जातात. NRSC Hyderabad is taking all the data from satellite and using it for remote sensing purpose and so on. The youngest center in this is the Human Space Mission Center, which is going to look after the Gaganyaan and Human in Space programs. Launch vehicle ची सुरुवात झाली SLV-3 या रॉकेट पासून. त्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते डॉक्टर अब्दुल कलाम आणि पूर्ण सॉलिड प्रॉपल्शन असलेलं हे 4 स्टेजेसचं व्हेकल. सॉलिड प्रॉपल्शन वॉज द फील्ड ऑफ डॉक्टर वसंत गोवारीकर, then became director of Vikram Sarabhai Space Center in 1979. हे फक्त कोर असलेलं असं रॉकेट होतं आणि त्याच्यानंतर या रॉकेटची क्षमता होती 140 किलोग्राम सॅटेलाइट, 250 ते 300 किलोमीटर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये पाठवण्याची. त्याच्यानंतर डेव्हलप केलं गेलं ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. SLV-3 ची जी फर्स्ट स्टेज होती, पहिली स्टेज होती, ती स्टेज या दोन्ही स्ट्रॅपॉन्स म्हणून वापरली गेली आणि कोर जे होतं ते
it was almost same as SLV3. So using some modular structures, we developed another rocket, that is augmented satellite launch vehicle, and that could send satellites into low Earth orbit, 400-kilometer orbit. But still, these were experimental launch vehicles and not really useful for sending big satellites. And that is how the next generation satellites were developed. Okay, before that, I will just show you another slide. This is SLV3 on the launch pad. SLV3 was the only launch vehicle which was integrated horizontally, and then it was hoisted to the vertical position before the launch. बाकी सर्व पुढची लॉन्च व्हेकल्स म्हणजे ASLV, PSLV, GSLV जे आपण बघणार आहोत, ही सर्व व्हेकल असेंब्ली बे मध्ये इंटिग्रेट केली गेली किंवा ऍक्च्युअल लॉन्च पॅड वर इंटिग्रेट केली जातात आणि नंतर मग ती लॉन्च केली जातात. पुढचा टप्पा होता PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. This is a real workhorse for Indian space program. Most versatile launch vehicle. त्याचा जो कोअर डायमीटर आहे तो जवळ 2.8 मीटर डायमीटर. त्याला 6 स्ट्रॅपॉन्स जोडले, त्याची क्षमता आणखीन वृद्धिंगत करण्यासाठी. आणि हे पुन्हा 6 स्ट्रॅपॉन्स हे SLV3 ची पहिली स्टेज होती. अर्थात ते 6 स्ट्रॅपॉन्स हे इम्प्रोवाइज केले गेले आणि त्याची क्षमता अजून वाढवली गेली. आणि हे जे रॉकेट आहे त्याच्यात 6 स्ट्रॅपॉन्स असल्यामुळे त्याचे पहिले 4 स्ट्रॅपॉन्स आणि कोअर हे सुरुवातीला इग्नाइट केलं जातं आणि नंतर मग 2 स्ट्रॅपॉन्स अबाउट 25 seconds in the flight they are getting ignited. And in the atmosphere phase only, these strap-ons get burnt out within 50 seconds and then they get separated. Then the second stage starts. Second stage is a liquid stage. L40 stands for liquid 40 ton. S139 stands for solid propellant 139 ton. Third stage was high performance solid propellant stage 3, HPS3, आणि शेवटची स्टेज आहे 2.5 लिक्विड प्रॉपेलंट. आणि हे जे हीट शील्ड आहे त्याच्यात सॅटेलाइट असतो. इक्विपमेंट बे म्हणजे सर्व इन्स्ट्रुमेंटेशन, महत्वाचं सगळं इन्स्ट्रुमेंटेशन या वरच्या टोपीत असतं, किंवा की जे हीट शील्ड आहे जे सॅटेलाइटला प्रोटेक्ट करतं ऍटमॉस्फेरिक फेज मध्ये. आणि असं हे जे रॉकेट आहे, दॅट रॉकेट इट टुक अबाउट 10 years फॉर डेव्हलपिंग दिस रॉकेट फ्रॉम ड्रॉइंग बोर्ड टू द launch. Almost every new launch vehicle, which is a major launch vehicle, it takes about 7 to 10 years for the development. That is the developmental cycle time. एक महत्वाचा याच्यात भाग होता तो म्हणजे लिक्विड इंजिन. This liquid engine technology was acquired from France, their Viking engine technology, and then we developed our own improvised version of that Viking engine named as Vikas engine. आणि चौथी स्टेज पण लिक्विड स्टेज आहे. तर असं हे लॉन्च व्हेकल, याची 6 स्ट्रॅपॉन्स, that gives the maximum payload capability. One can use only 4 strap-ons version, 2 strap-on version, or even core alone version. So there could be several versions of this PSLV. त्याच्यानंतरचं जे मोठी स्टेप होती ती GSLV. GSLV needed a cryogenic development, cryogenic propulsion module, and that was the third stage. Again here
we wanted to get kickstart by getting the technology from Russia, but due to some embargo problems and some international pressures, finally we had to settle with only buying some 7 cryo stages. But parallelly, that ban of transfer of technology became a boon to us. We developed our own cryo technology in that period. So in 2000, we launched GSLV, and that was our major launch vehicle, having 2,200 kg class payload to be sent into geo transfer orbit. Now the next generation launch vehicle was Mk3 Mark III. This is again another massive rocket with 4-meter dia solid motor. This is third largest in the world. So this is the solid motor. Second stage is 110 ton liquid engine, twin engine configuration, and the third stage is a C25, that is 25-ton cryogenic stage and engine with a 5-meter dia payload fairing, which can accommodate large satellites. आणि याच्यामुळे 3000 plus kg class satellites we can send to geo transfer orbits. So currently, our operational or our development of entire launch vehicle series, starting with SLV3, ASLV, PSLV, GSLV Mark II, that is GSLV, and GSLV Mark III. One can see that relative size of each rocket. From 17-ton SLV3, we have reached to a liftoff weight of 640 ton, a massive GSLV Mark III rocket, which has got now payload capability of 4,000 kg class satellite into synchronous and geo transfer orbits. Now, any launch vehicle technology and satellite technology is a really multidisciplinary activity. It needs knowledge about aerodynamics, propulsion, avionics, structures, mission design, composites, and so on. And if you go to Gaganyaan, now biology is also important. So there are almost every field in science which is going to be used in the space transportation development and satellite design. So if you look at typically a satellite, okay, right hand corner we can see the first satellite which was sent by Russians, Sputnik 1, October 4th, 1957 मध्ये हा सोडला गेला. त्याचं वजन होतं फक्त 83 किलो आणि 58 सेंटीमीटर डायमीटरचा असा स्फेरिकल सॅटेलाइट होता हा. Now, as compared to this, now we have all over the world huge satellites. Now one can see even huge structures getting transported for building space stations by Russia and US and so on. Now, typically, an artificial satellite will have some basic structure with propulsion with thrusters, solar panels for power generation, आणि त्याच्याशिवाय इतर सर्व अँटेना किंवा टेलिस्कोप्स किंवा इतर सर्व इलेक्ट्रॉनिक payloads. These configure the satellite which goes around the Earth. Typically, we have 3 main orbits
400 kilometer orbit, which is near Earth orbit. Space station is around that. Those are low Earth orbits. 800 to 900 kilometer polar satellite orbits, which go from pole to pole, which are used for cartography, and 36,000 kilometer altitude satellite, which is used for geostationary orbit, which is stationary. भूस्थिर असतो तो, म्हणजे it is effectively steady with respect and moving along with the Earth. हे जे सॅटेलाइट्स आहेत ते सर्व आपले पहिल्या जनरेशन मधले सॅटेलाइट्स म्हणता येतील. आपले आर्यभट्ट, भास्कर आणि ऍपल हे आपण रशिया आणि अमेरिकेच्या साह्याने अंतराळात सोडले. आणि रोहिणी सॅटेलाइट आणि स्ट्रेच रोहिणी सॅटेलाइट, these were the payloads for SLV-3 and ASL. And then a host of communication, navigation satellites and Earth observation satellites have been developed by India. These are mainly for meteorology operations, cartography, that is mapping the land, ocean sat, then resource sat, megatropics, atmospheric studies, and so on. So huge range of satellites we are developing. We are also using our rocket, offering our launch services to international community to send their regular commercial satellites as well as exploratory satellites. Sriharikota is our spaceport. We have 2 launch pads there. हे आहे मोबाईल सर्व्हिस टॉवर, जिथं PSLV actually one can build the PSLV inside this and then move away. That tower is moved away. Or GSLV as well as Mark III, these are built in a vehicle assembly building and then transported on a rail like this. And then these are various photographs for various stages of integration which take place at Sriharikota. So huge number of facilities are developed at Sriharikota for one can support almost every month launch. So so far we have about 111 spacecraft missions, 80 launches. We have sent 12 student satellites, 2 re-entry missions, and 342 foreign satellites of 34 countries. Of course, many of these satellites, foreign satellites, are small CubeSats, but there are many major commercial satellites. These are typical lift-off pictures. One can see PSLV and GSLV from the launch pad. So these are the different commemorative Indian postage stamps. हे बरेचसे म्हणजे भारताने आपल्या पोस्टल सर्व्हिसेसनी रिलीज केलेले आपल्या भारतीय अंतराळ संशोधनाचा गौरव म्हणून हे बरेचसे स्टॅम्प्स प्रकाशित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर इतर देशांनी देखील इंडियन स्पेस प्रोग्राम साठी बरेचसे स्टॅम्प्स रिलीज केलेले आहेत. Let us look at some significant achievements. PSLV, as I told, it is a workhorse. 10 PSLV C9 च्या थ्रू आपण 2008 मध्ये एका वेळी 10 सॅटेलाइट्स सोडले. त्यातला प्रमुख सॅटेलाइट होता कार्टोसॅट 2 आणि बाकीचे
बऱ्याच देशांचे कॅनडा, नेदरलँड्स, जर्मनी, डेन्मार्क अशा सर्व देशांचे छोटे छोटे सॅटेलाइट्स यांचा याच्यात समावेश होता. PSLV C-37 mission, one launch, 104 satellites. Of course, again, there are many CubeSats. CubeSat is a 10 centimeter by 10 centimeter by 10 centimeter cube. That is the dimension of a CubeSat. So there are 3-unit CubeSats or 2-unit CubeSats. अशा प्रकारचे बरेचसे छोटे छोटे एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट्स या लॉन्च मधून या C-37 मिशन मध्ये सोडले गेले. 2007 मध्ये PSLV C-1 च्या थ्रू एक महत्वाचा एक्सपेरिमेंट केला गेला आणि दॅट वॉज स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्सपेरिमेंट. ही जी कॅप्सूल आहे ती कार्टोसॅटच्या बरोबर को पॅसेंजर म्हणून सोडली गेली. Cartosat was sent to 650 kilometer orbit. Same orbit this was also sent, and then its orbit was changed to 550 kilometer to get daily recovery possibility. आणि नंतर ही कॅप्सूल पुन्हा डिबूस्ट करून ही परत पृथ्वीवर आणली गेली. मद्रास पासून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर we could recover this capsule. This capsule is now displayed in our space museum. So this reusable launch vehicle, rather capsule, was really laying foundations for reusable launch vehicle, human space mission, and microgravity experiments. So this was a major milestone in our reusable technology. चांद्रयान 1 2008 मध्ये पहिल्यांदा आपण चंद्रावर पहिलं यान सोडलं, जे तिथं उतरलं नाही, पण तिथून त्यांनी एक छोटं युनिट मून इम्पॅक्ट प्रोब हा चंद्रावर पाठवला की जो क्रॅश झाला. आणि त्याने त्या पूर्ण जर्नी मध्ये त्यांनी बरेच फोटोग्राफ्स, अगदी जवळचे फोटोग्राफ्स घेतले. आणि चंद्रयान 1 जे पॅरेंट मॉड्यूल होतं दॅट केप्ट ऑन सर्कलिंग मून अराउंड 100 किलोमीटर ऑर्बिट. So this was next milestone. Mars orbiter mission was the next milestone. अतिशय कॉम्प्लेक्स असं मिशन. 2013 मध्ये आपण C-25 च्या थ्रू हा सॅटेलाइट सोडला. आणि इट्स फर्स्ट ऑर्बिट वॉज अ इलिप्टिकल पार्किंग ऑर्बिट. स्लोली द ऑर्बिट्स गॉट increased, and then it got into a heliocentric orbit, and then on the way to Mars. So after 300 days, about 300 days travel, it reached Mars and went into a 500 by 80,000 kilometer orbit. या पूर्ण प्रवासात त्याची जी मेन इंजिन्स होती, म्हणजे जी ज्याला आपण अपोजी बूस्ट मोटर म्हणतो, 400 न्यूटन थ्रस्ट असलेलं जे रॉकेट होतं, जे प्रॉपल्शन युनिट होतं, दॅट वॉज द की सबसिस्टम इन दॅट, बिकॉज it was traveling, this entire satellite was traveling through deep space, and when it's facing sun's facing side will be very hot, and the other side, which is seeing the deep space, which is it is actually deep space temperature is only 4 degree Kelvin. आणि अशा प्रकारे थर्मल प्रॉब्लेम्स या सगळ्या सॅटेलाइट मध्ये हँडल करायला लागतात.
आणि शेवटी ते या अशा हार्श एन्व्हायरमेंट मध्ये दॅट थ्रस्टर्स हॅव टू वर्क. सो वी हॅड टू डू सम एक्सपेरिमेंटेशन ड्युरिंग दी जर्नी. We had defined certain specific slot for firing these engines for very short time, and then tested that engine when it was giving a perfectly satisfactory performance. Then the final deboost command was posted to Mars orbiter from ground. Actually, Mars one-way communication when Mars was away, which was on the other side of the sun, it takes about 20 minutes. So one had to schedule the commands accordingly with the proper time tags and send those commands and fire the thrusters at appropriate time. कारण जर थ्रस्टर योग्य वेळी जर फायर केला गेला नाही तर ऍज अ स्लिंगशॉट मॅन्युअर दॅट एंटायर रॉकेट विल एस्केप. इफ इट इज misfired, it is giving extra thrust, it may crash land onto the Mars. So this was the most crucial operation, and that was successfully carried out. And then finally we could see that our Mars mission was very much successful. Elliptical orbit, त्याच्यामुळे अगदी जवळनं आणि अतिशय म्हणजे लांबनं असे त्याचे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे फोटोग्राफ्स आपल्याला घेता येऊ शकतात आणि त्याची सर्व पेलोड्स ही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी डेटा दिला. Reusable launch vehicle was our next mission. It was an experimental flight with a aircraft-like structure going to 65-kilometer orbit, 65-kilometer altitude, and then returning back. This was air-breathing scramjet engine, which can use air, oxygen from air, and thereby reduce the propellant weight on board. So these were the experimental flights, which are going to be useful for stage 2 orbit or landing experiments and so on. So currently we are working on RLV landing experiment, which will be taking shape in another year or so. This RLV will take off with a booster, but it will land like an aeroplane, and that is how it will be utilized for future recoverable launch missions. AstroSat, another important milestone. Multi-wavelength telescope आहे आपला, आणि this AstroSat was conceived by various institutions like IUCAA, EIFR, various IITs, and various scientific institutions. And this is sent in 2015, and it is still operational, giving huge amount of data to our scientific community. Chandrayaan 2, Chandrayaan 2, सगळ्यांना याबद्दल माहिती आहेच आहे. Chandrayaan 2 was supposed to send a Vikram lander and rover onto Chandrayaan moon surface. परंतु काही प्रॉब्लेम्स अगदी शेवटच्या लेग मध्ये, अगदी शेवटच्या फेज मध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळे फायनली दिस क्रॅश लँडेड. बट द ऑर्बिटर स्टिल कंटिन्यूज टू ऑर्बिट अराउंड द मून and about 100 kilometers around the moon, and it is still giving huge amount of scientific data about moon. Another important project is the Indian Regional Navigation Satellite System, IRNSS.
ही आपली स्वतःची GPS असल्यासारखं आहे. इट्स अ लोकलाइज्ड positioning system. It's a system of 11 satellites, out of which 7 satellites we have sent to orbit so far. 4 will be in the pipeline. These are with geosynchronous and geostationary orbits. आणि त्याच्यामुळे भारतीय उपखंडात आपल्याला GPS सारखी सर्व्हिस आपल्याला मिळू शकते आणि लवकरच मोबाईलवर देखील ही सर्व्हिस उपलब्ध होईल, कारण त्या दृष्टीने बऱ्याच इंडस्ट्रीज त्याच्यावर काम करतायत. सो व्हेरी सून इट विल बी अवेलेबल ऑन मोबाईल. सॅटेलाइट ऍप्लिकेशन्स, कमिंग टू सॅटेलाइट ऍप्लिकेशन्स, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सॅटेलाइटचा उपयोग अनेक प्रकारे केला जातोय. मेनली टीव्ही चॅनेल्स, वेदर पिक्चर, कम्युनिकेशन, इंटरनेट सर्व्हिसेस, टेलिमेडिसिन, टेली एज्युकेशन. एस्पेशली आताच्या या कोरोना पॅन्डेमिकच्या काळात टेली एज्युकेशन इज बिकमिंग व्हेरी इम्पॉर्टंट, अँड all our satellite systems are going to be useful for tele education and also remote sensing application. We also have our own sites, one which is at par with Google Maps. आपण आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि आपण कुठल्याही गोष्टीसाठी पटकन गुगल मॅप उघडतो, पण भुवन हे तितकंच पॉवरफुल टूल आपल्या NRSA ने डेव्हलप केलेलं आहे. आणि त्याचा फक्त मॅपिंग साठी म्हणून उपयोग केला नाही जात, तर सर्व प्रकारच्या ई गव्हर्नन्स, वॉटर रिसोर्सेस, अर्बन लँड यूज, ऍग्रिकल्चर यूज, या सर्व गोष्टींसाठी भुवनचा डेटा हा आज उपयोगात आणला जातो. 2014 मध्ये पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा त्यांनी शार सेंटरला भेट दिली आणि त्यांच्याबरोबर बरीच डिस्कशन्स झाली आणि त्यांनी त्यावेळेला माहिती घेतली की आपल्या गव्हर्नमेंट एजन्सीज आणि कुठल्या कुठल्या एजन्सीज सॅटेलाइटचा डेटाचा पुरेपूर उपयोग करतायत. त्यावेळेपर्यंत फार थोड्या प्रमाणात सॅटेलाइटचा उपयोग केला जातो, परंतु त्यांनी काही वर्किंग ग्रुप्स फॉर्म केले. जवळ 100 वर्किंग ग्रुप्स आज कार्यरत आहेत वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आणि इस्रो सायंटिस्टचे, आणि ते सर्व मिनिस्ट्रीज साठी सॅटेलाइटचा डेटा कसा उपयोगात आणता येईल यासाठी कंटिन्युअसली काम करतात. हा भुवनचा डेटा, ही वेगवेगळी ऍप्लिकेशन्स आहेत. नॅचरल रिसोर्सेस, स्पेस बेस्ड कम्युनिकेशन, टेलिमेडिसिन, टेली एज्युकेशन, रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स, क्रॉप ग्रोथ, ऍग्रिकल्चर, सॉइल, या सगळ्यासाठी सॅटेलाइटचा डेटा आज उपयोगात आणला जातोय. ओशनोग्राफीसाठी, तसंच लँड यूज, या सर्व गोष्टींसाठी प्रचंड प्रमाणात सॅटेलाइट डेटाचा उपयोग केला जातो. आणि डेहराडून इथं जे आपलं सेंटर आहे ते या सर्व डेटाचा उपयोग कसा करावा यासाठीचे कोर्सेस कंडक्ट करत असतं. दॅट इज अ सॉर्ट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. ऑल्सो सर्च अँड रेस्क्यू सर्व्हिसेस, which the things like ships or ground disaster things can communicate to through beacons. They can communicate to satellite. Satellite can send the information to local user terminal that will be passed on to mission control, and mission control coordinates the rescue from various nearby sources. So this search and rescue services is operational.
उत्तराखंड मधले बरेचसे अवलांचेस आणि वेगवेगळ्या ठिकाणचे पूर परिस्थिती या सर्व ठिकाणी आपली डिझास्टर मॅनेजमेंट ही कार्यरत आहे. Cyclone services is another important cyclone warning service is another important application through which we get advanced information from our climatic data, and then in advance we can shift all the people from the sea coastal area to safe place, and that way we can save human life. आपला पुढचा प्रवास फ्युचर स्पेसक्राफ्ट मुख्यत्वे करून गगनयान ही एक मोठी स्टेप असणार आहे. 3 ॲस्ट्रॉनॉट्स या गगनयानच्या म्हणून 7 दिवसापर्यंत ऑर्बिटमध्ये राहू शकतील अशी या गगनयानचं डिझाईन असेल. म्हणजे त्याचं प्रॉपल्शन सिस्टम डिझाईन आणि इतर एन्व्हायरमेंटल डिझाईन वगैरे या सर्व गोष्टी 3 ॲस्ट्रॉनॉट साठी डिझाईन केल्या गेल्या आहेत. आणि याची लवकरच अनमॅन्ड मिशनची चाचणी या वर्षाखेरपर्यंत होणार होती, पण कदाचित कोविडमुळे ज्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आलेल्या आहेत त्याच्यामुळे ती कदाचित अजून थोडीशी पुढे जाण्याची शक्यता आहे. परंतु अजून 1 ते 2 वर्षात आपलं हे गगनयान सक्सेसफुल होईल. आणि या गगनयानमध्ये देखील अनेक नवीन टेक्नॉलॉजीज, क्रू एस्केप सिस्टम, क्रू मॉड्यूल डिझाईन, एन्व्हायरमेंटल कंट्रोल अँड लाईफ सपोर्ट, स्पेस सूट, थर्मल प्रोटेक्शन सिस्टम अशा अनेक प्रकारच्या नवीन सबसिस्टम्स सगळ्या डेव्हलप करायला लागत आहेत. त्यातनं ॲस्ट्रॉनॉट सेंटर एक डेव्हलप केलं जात आहे. त्याच्यात ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग दिलं जाईल. न्यू ट्रेनिंग फॅसिलिटीज आर गेटिंग डेव्हलप्ड. Redundant avionics systems which will ensure 100% reliability. Such huge amount of technologies are getting developed in Gaganyaan. We have Aditya mission. Aditya 1 L1 is planned to be launched by PSLV into 800 km polar orbit, and then to a L1 Lagrangian point, which is a point between Earth and Sun, which is going to be a stationary point with respect to Earth's system, a stable point from where one can study the properties of Sun. आणि त्याचबरोबर इतर इंटरप्लॅनेटरी मिशन्स याचा देखील स्टडी चालू आहे. मार्स, व्हीनस साठी अपॉर्च्युनिटी ऑलरेडी अनाऊन्स केली गेलेली आहे. त्यामुळे मार्स सेकंड मिशन, व्हीनस फर्स्ट मिशन, ॲस्टेरॉइड मिशन्स या सर्व गोष्टींचा अभ्यास सध्या चालू आहे. आणि जेव्हा त्या मिशन्सना मूर्त स्वरूप येईल त्यावेळेला ही इंटरप्लॅनेटरी मिशन्स आपली सुरू होतील. आत्मनिर्भरता या सर्व डेव्हलपमेंट मध्ये राईट फ्रॉम बिगिनिंग टू दिस स्टेज we have given lot of thrust on developing our own technology. We have developed Vikram processor, our own chip, which is being used in all our launches. Initially we were using Motorola chips, नंतर Intel chip आपण यूज केली आणि आता आपण पूर्णपणे विक्रम प्रोसेसर आपला जो चंदीगड मधल्या सेमीकंडक्टर लॅबोरेटरी मध्ये डेव्हलप केला जातो ती चिप आपण वापरतोय. हायपरसॉनिक विंड टनेल, ट्रायसॉनिक विंड टनेल, सॉलिड मोटर डेव्हलपमेंट, सुपर कॉम्प्युटर, a 250 teraflop which is going to be increased to 400 teraflop supercomputer, plasma tunnel अशा अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीज
आपण डेव्हलप केल्या या 50 वर्षात आणि त्याच्यामुळेच आता आपण एक प्रकारे आत्मनिर्भर झालोय असं म्हणायला हरकत नाही. इस्रोची इंटरॅक्शन वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स बरोबर होत असते आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, सायंटिफिक पेलोड डेव्हलपमेंट through conferences, seminar, industrial collaboration. That is how ISRO is growing in multiple ways. These are the technology spin-offs. Whatever technology we are developing, we are once it matures, it can be transferred to the industry, and then industry can take over, develop their own things further. These are student satellites. Of course, now the number is 12. IIST ने देखील एक सॅटेलाइट मध्यंतरी पाठवला की जो जवळ 4 महिने काम करत होता. IIST ही आपली स्वतःची इन्स्टिट्यूट मेनली फॉर स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी curriculum. I mean, first is towards this curriculum with avionics, aerospace engineering, and physical sciences as specialization, and having about more than 100 doctoral students, and every year about 150 fresh students are coming. They are coming from JEE. This is the academic interface. This is the Mission Control Center at Sriharikota. This is the inside view of Mission Control Center when a launch is in progress. Final countdown of launch is in progress. या फायनल लॉन्च काउंटडाऊन मध्ये शेवटची 10 मिनिटं ही पूर्णपणे कॉम्प्युटराइज्ड काउंटडाऊन असतात आणि सर्व इम्पॉर्टंट पॅरामीटर्स हे कॉम्प्युटरच्या थ्रू चेक केले जातात. GSLVचं जे पहिलं लॉन्च होतं त्यात 4 स्ट्रॅपॉन्स हे पहिल्यांदा इग्नाइट केले जातात आणि त्याच्यानंतर 3 सेकंदांनी मधलं कोअर हे इग्नाइट केलं जातं आणि 4 स्ट्रॅपॉन्स हे एका विशिष्ट thrust, once they develop that much thrust, the core can start. It so happened the very first GSLV launch, the 4th strap-on did not develop the thrust, and then it would have been a disaster if you would have sent the rocket with core strap-on, core burning. Just few hundred milliseconds before, the computer could make out that the 4th strap-on is not reaching the thrust, and it had given a shutdown to all 4 engines, and just few hundred milliseconds the entire mission was saved. So that was a very, very important thing to see that how robust should be our computerized countdown and how reliable it should be. These are some interesting things where I had participated. I had an opportunity to participate almost 30 plus launches, monitoring important parameters on the screen while the launch is taking place. आपल्या पंतप्रधानांचं ची विजिट आपण बघतोय. I had an opportunity to meet him personally. Also had an opportunity to meet Prime Minister Manmohan Singh ji. And this is the photograph taken usually just before launch. The previous day, almost everybody can visit the launch pad and then take a photograph. So this is the photograph just before my retirement. My wife also had joined that time for that photograph
and visiting Shark. And this is our chairman, Dr. Kiran Kumar. Okay, this is I think last slide. Yashachi Gurukilli sort of 4-point program, one can say, innovative management structure, where the project selects the right people for the right task, and then a close-knit team is formed to work on different projects. We have clarity on objectives, and obviously ISRO is fortunate enough to get dedicated manpower and very expert manpower, dedication and commitment. Of course, these are all true for any successful mission, for any successful industry, any successful institute. One important thing is the rigorous review mechanism. We have very rigorous review right from the basic design phase to launch. Every launch is, after every launch, we get within 1 hour entire data of the launch. A quick look analysis is carried out, and within 1 hour, all of us at Sriharikota, whosoever is there, we meet together, give a presentation to chairman to the about the all important parameters of the vehicle parameters, and then get an assessment of success and the performance of the launch vehicle, whether it is a successful mission or a failure mission, whether it is night 12 o'clock or night 3 o'clock. Without fail, we come together within an hour and discuss all the parameters and then get an assessment. आताचं जे चंद्रयान 2 जेव्हा क्रॅश लँड झालं, about that was about 3 o'clock early morning. The minister was waiting for our feedback. Next 3 hours, the teams collected data. Morning 6 o'clock, we had our own meeting with all the scientists sitting together, assess the probable cause and probable, next direction. And 8 o'clock, we had briefed Prime Minister about the problem encountered, as well as, possibility of the problem and the parameters which we had collected. So that is our strength, the rigorous review mechanism, which has external people from academia as well as industry with very high level reviews we conduct, and this is our greatest strength. डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी एक फार सुंदर छोटेखानी एक पुस्तक लिहिलेलं आहे, कथा इस्रोची. सुरुवातीच्या काळापासून अगदी पहिल्या दिवसापासून ते इस्रोची जी यशोगाथा आहे ती त्यांनी या छोट्या अशा पुस्तकात मांडलेली आहे. ते दर आठवड्याला एक वर्तमानपत्रात लेख लिहित असत आणि त्याच्या संकलनातनं हे पुस्तक जन्माला आलं. आणि त्यांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली त्याच्यात, ते म्हणजे सुरुवातीच्या काळात इतकी प्रचंड फेल्युअर्स आलेली, पण त्यावेळेला त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये एक फळा ठेवलेला होता आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, टू स्ट्राइव्ह टू सीक टू फाइंड अँड नॉट टू यील्ड. झगडत राहा, झुंजत राहा, नित्य नव्याचा शोध घेत राहा, आपल्या ध्येयाची कास सोडू नका, शरण जाऊ नका, हार मानू नका, कारण विजय फक्त तुमचा आहे. धन्यवाद. माधव, थँक्यू. खूप छान सफर घडवून आणलीस आम्हाला तू. थँक्यू व्हेरी मच. स्टॉप शेअरिंग करतो का आपण? एक दोन प्रश्न असतील, आपण 1-2-3 प्रश्न घेऊ. खूपच छान. माझा
प्रश्न विचारलं तर चालेल? हो विचार. हो. तुम्ही मगाशी चंद्रयान 2 बद्दल बोललात हा. की त्याच्यानंतरच, तर आता त्याला जवळजवळ क्रॅश होऊन 22 महिने होत आले आहेत. जुलै 19 मध्ये ते क्रॅश झालं होतं. हा. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये फ्री फॉल मध्ये ते खाली गेलं. त्याची कारणं लक्षात आली आहेत का आता? कारणांचं काय कारण होतं? हो, त्याच्यात अर्थात काय आहे की त्याची सर्व कारण मी या डिस्कशन मध्ये देऊ शकत नाही, पण मेन त्याचं जे थ्रस्टर्स जे होते, दोज थ्रस्टर्स malfunction. They had not totally malfunctioned, but they deviated from their expected performance, and that performance in the very last leg was very, very crucial, and that had triggered lot of further problems in that to control and guidance and so on, and that is why finally it tumbled to crash land. Was it a design fault, or was it a construction fault, or some negligence? No. Actually, Or shortcut कोणी घेतला वगैरे? No. All subsystems get tested on ground thoroughly, but in spite of that, propulsion is one such subsystem that can give surprises anytime, and this is all over the world. Even recently, SpaceX had had been aborted. So there are certain things, especially if there are certain structural loads in the atmospheric phase, or a propulsion system, which can malfunction due to some specific reasons in that environment, which you cannot simulate in this particular environment. Like it is operating in the totally, without atmosphere kind of environment. Of course, it gets tested in our setup also in that environment, but still you get some surprises, many cases. Okay, thank you. थँक्यू. एक चिन्मय वाडेकरचा एक प्रश्न होता. चिन्मय. ओके. येस सर. सर विचारू? हो विचार. गुड इव्हनिंग सर. सर मी चिन्मय वाडेकर. सर माझा एक प्रश्न होता सर. आपण ह्युमन ला वरती पाठवतो, म्हणजे इंडिव्हिज्युअल और 2 or more पीपलला आपण पाठवतो वरती, तर विच व्हेकल इट इज युज्ड? म्हणजे आता अमेरिका, रशियानी फर्स्ट म्हणजे मेनी लोकांना पाठवले, इवन चायना, इवन राकेश शर्मा वॉज म्हणजे इंडियानी इस्रोनी राकेश शर्माला पाठवलं. So which vehicle was used for that purpose? Because we are going to use one Mark III vehicle, but it's not Mark III alone. It is improvised version of Mark III, designed for specifically for human space mission, which will have even the abort provision. That is, during launch, near Earth point, if certain systems fail, then the capsule will get ejected and then it will safely land in the sea. This kind of provision it has to have, and each launch vehicle which is having the manned mission capability has to have this kind of abort mission capability. So we are developing our own totally robust and reliable launch vehicle. It is called human rated vehicle, and which is going to be based on Mark III, but not really Mark III. It will be another vehicle. Okay, sir. So one more question, sir. Yeah. बरं ठीक आहे, पटकन विचार, कारण वी नीड टू मूव्ह. Yes, एक दोन प्रश्न आहेत. सर म्हणजे आता सॅटेलाइट लॉन्च इव्हन व्हेकल लॉन्च करताना सपोर्ट कधी कधी देत नाही. म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे लास्ट 10 seconds मध्ये सपोर्ट देत नाही आणि डायरेक्टली इट गोज ऑन. सो व्हॉट इज द मेन रिझन दॅट ती सॅटेलाइट पडत नाही, और लाईक देर इज एनी सपोर्ट विच इज गिव्हन, और लाईक म्हणजे काय एक्झॅक्टली कुठला सपोर्ट म्हणता? म्हणजे आर यू टॉकिंग अबाउट लॉन्च व्हेकल और सॅटेलाइट? एनी लॉन्च व्हेकल्स. Any launch vehicle when it is standing on the किंवा कुठलाही असं.
when it is standing on the launch pad, right? Yes, yes. Yeah, when the support are removed, the launch vehicle weight itself is so much, and its center of gravity is perfectly aligned to the axial axis. The CG offset, what we call it, the CG is away from the center line of the order of some 5 to 10 millimeters in a 2.8 meter dia vehicle. So it stands on the launch pad with its own weight. Okay. When all thrusters are firing, we are taking care by design as well as by testing that multiple thrusters, if they are used, they are developing same thrust, almost same thrust, so that it will not generate a moment and it will not deviate. So this is the most crucial thing, crucial phase, launch phase, till it clears the launch tower is the most crucial phase. Because of winds also, it can move towards the launch tower, or if there is some differential thrust, it can tilt and then move towards the launch tower. So this is the most crucial phase where the launch has to be a stable launch. Okay, sir. Thank you so much, sir. बरं माधव, 2 प्रश्न आहेत शेवटचे. प्रज्ञा गोखले विचारतात, आर ऑल द फोटोग्राफ्स टेकन बाय चंद्रयान इन पब्लिक डोमेन? आणि सब प्रश्न आहे दुसरा की हाऊ डज भुवन वेबसाईट हेल्प इन COVID-19 ट्रॅकिंग? ओके, पहिला प्रश्न, चंद्रयानचे जे फोटोज आहेत ते इस्रोच्या साईटवर जेवढे अवेलेबल आहेत, दोज आर अवेलेबल ॲज पब्लिक डोमेन. Other images are available to scientific community through through ISRO, through their MOU, obviously, for further studies. All the scientific community has access to almost entire data, whatever is obtained by ISRO, because it is ultimately for scientific community. Whatever data we are collecting is for scientific community. But each and every data is not available in public domain. About COVID, I'm not sure about it, how it can really help. But means satellite is not able to help, but our existing infrastructure is helping by producing oxygen in various plants and supplying it to various states and hospitals. So that way it is being used, but I'm not aware about anything which is being used for COVID purpose. Thank you. एक मुकुंद चिपळूणकरांचा शेवटचा प्रश्न घेऊया आपण. Can you throw some light on contribution of Dr. Abdul Kalam? Yes. Yeah, Dr. Abdul Kalam joined right in the first batch, one can say. He was an aerodynamic scientist, aerospace scientist, and so he was the first project director for all our SLV3 program. So his contribution is tremendous in aerospace area, as well as a project leader to coordinate all the scientific and technological developments which were required for SLV3 development and launch. Because any launch, any vehicle development, it needs huge amount of infrastructure development, huge amount of software development for various simulation studies, test stands, and so on. So all these things were developed under his leadership for SLV3 program. So 1983, after the last launch of SLV3, when this SLV3 program was wound up, he moved to DRDO. So actually, unfortunately, I did not get a chance to work with him. So I met him many times during his visit to DSS. Okay, Madhav, thank you. खूप छान कार्यक्रम झाला.
आपण काय करूया, आता एक फॉर्मल कार्यक्रम एंड करूया इथे, आणि नंतर पाहिजे अजून आपल्याला प्रश्न घेता येतील इन्फॉर्मली. तर मी अविनाश सातपुते, जे पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन अविनाश सातपुते यांना विनंती करतो की त्यांनी एक फॉर्मल व्होट ऑफ थँक्स साठी सूत्र हाती घ्यावी. अविनाश. रवींद्र बेंजलचाही पण एक मेसेज दिसते मला, पण एनिवे हा, आपण घेऊया नंतर ते प्रश्न. ओके ओके. थँक्यू. डॉक्टर माधव ढेकणे सर, तुमचं 1 तासाचं हे जे लेक्चर होतं ते अतिशय स्टन केलं त्यांनी आम्हाला. तुमच्या बायोडाटामध्ये जे काही तुम्ही सगळं वर्णन केलेलं होतं त्याचं सगळं तुम्ही आम्हाला प्रवास घडवलात. आमचे प्रेसिडेंट, त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर, आम्ही सर्व मेंबर्स, त्यांच्यातर्फे मी आपलं जे आपण जे अनुभव कथन केलं, जे आमचे शेअर केलं त्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या स्पेस जे काही आपण आमच्याशी शेअर केलं ते रिअली इतकं वास्ट आहे की ते आय कॅन नॉट गॅदर इट इन टू जस्ट, बट ओनली आय कॅन से इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. अँड आम्ही तर कधी असं ऐकलं नव्हतं. दॅट्स ऑल, दॅट्स आय कॅन से. आमचे खूप त्याच्यामध्ये आम्हाला खूप आता प्रश्न आहेत आणि ते बहुतेक तुम्ही सॉल्व्ह करा. खूप डिटेलमध्ये काही मी आता आपलं सांगत नाही, फक्त एवढं एक सांगतो की आपलं जे झालेलं भाषण किंवा जे काही आपण दिलेलं आहे, आम्हाला माहिती दिलेली आहे ती अतिशय सुंदर आणि खूपच काय म्हणता येईल की इंटरेस्टिंग आहे, आणि तुम्ही शेअर केलं त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. मी तर रवी आणि मकरंद दोघांनाही सांगेन की आपण ह्या लेक्चरला आपली जी पद्धत आहे त्याप्रमाणे यांना सभासदच करून घ्या. थँक्यू व्हेरी मच. आपण जे केल्याबद्दल आम्ही आपले फार आभारी आहे आणि थँक्यू व्हेरी मच. दॅट्स ऑल. अविनाश ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल पण आपल्या सर्वांचे आभार. अविनाश, थँक्यू व्हेरी मच. मी मीटिंग अडजर्न करतो आता. थँक्यू. आणि आपण आता फ्लोअर ओपन करूया. काही लोकांचे प्रश्न विचारायचे राहून गेले. ते रवीचा प्रश्न होता. डेव्हलप कंट्रीज ट्राय टू क्रिएट हर्डल्स फॉर अस गिवन दॅट अवर कॉस्ट ऑफ लॉन्चिंग आर फार लेसर. सो त्याच्या आधी मला एक छोटीशी कमेंट करायची आहे की बऱ्याच लोकांना इथे माहित नाही की इवन म्हणजे सम पीपल आर टॉकिंग अबाउट फेलियर्स, पण मोठे मोठे देश, अमेरिका, रशिया, त्यांचे इतके फेलियर्स झालेले आहेत की त्या मानाने आपले फेलियर्स खूपच कमी आहेत. पण होतं काय, भारताचा फेलियर असा एक मोठा आपल्या वर्तमानपत्रात येतो, पण चायनाचे फेलियर झालेले आहेत, रिसेंट फेलियर झालेले आहेत. आणि या सगळ्या मोठ्या देश हे दे हॅड टू गो थ्रू ट्रिमेंडस अमाउंट ऑफ फेलियर बिफोर दे केम टू द लेवल. म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, वी इनफॅक्ट इस्रो हॅज लर्न फास्टर. आपला लर्निंग कर्व हॅज बीन फास्टर. म्हणजे हे एक कॉमेंट झाली माझी. माझा जो प्रश्न होता तुम्ही एक टाईपच केलेला आहे, आणि त्याच्यात म्हणजे कमर्शियल एक थोडस हे होतं की असं म्हटलं जातं की आपली कॉस्ट ऑफ लॉन्च इज प्रॉब्ली 1/10 ऑफ मे बी कॉस्ट एल्सवेअर. म्हणूनच फ्रान्स आणि इतके सगळे लोक, ते हे काय प्रपोर्शन आहे? आर वी रिअली दॅट इकॉनॉमिकल इन लॉन्चिंग? आणि त्याच्यामुळे आपल्याला जो इन्कम येतो तो किती सबस्टॅन्शियल आहे? म्हणजे असं इतके कोटी मिळतो असं उत्तर मला अपेक्षित नाही आहे. समजा 100 कोटीचं बजेट असेल इस्रोचं, तर त्याच्यात 10% आपल्याला असा इन्कम येतो आपण इतरांना लॉन्च सर्व्हिसेस ऑफर केल्याने. असं एनी रफ कमर्शियल इफ इट इज पॉसिबल फॉर यू टू गिव्ह. आणि तो पहिला प्रश्न मी टाईप केलेला. हो, पहिला अर्थातच प्रश्न आहे की बाकीच्या ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत, आर दे क्रिएटिंग हर्डल्स फॉर आवर प्रोग्राम? In a way, yes. Actually, they had created hurdles. Initial phase, कुठलीही टेक्नॉलॉजी जी आपल्याला घ्यायची असते किंवा आपल्याला जी मिळवायची असते ती जवळजवळ 20 एक वर्ष तरी जुनी असते, पहिली गोष्ट. आणि क्रायोजेनिक सारखी टेक्नॉलॉजी तर आपल्याला मिळू नये यासाठीच अमेरिकेने बराच दबाव आणला रशियावर, आणि रशियाने त्यामुळे इट बॅक्ड आउट. अँड देन फायनली instead of transferring technology, they gave us, I mean, as per our contract, they gave us some 7 cryogenic systems for our use, out of which 6 we had used and 1 is still kept aside for further studies and all those things.
But in that process, we have developed our own technology for cryo. म्हणजे इवन जेव्हा जेव्हा म्हणजे फक्त स्पेसमध्येच नाही, जेव्हा पोखरणमध्ये जेव्हा अणुस्फोट केला गेला त्याच्यानंतर लगेचच अमेरिकेने आपल्यावर सँक्शन्स टाकली. त्याच्यात स्पेस वॉज द फर्स्ट कॅज्युअलिटी. आणि अर्थातच बाकीचे सगळे डिपार्टमेंट्स दे वर क्राईंग दॅट बिकॉज ऑफ यू वी आर नॉट गेटिंग थिंग्स फ्रॉम अमेरिका. आणि त्यावेळेला इथल्या RRL चे डायरेक्टर डॉक्टर दामोदरन म्हणून होते, त्यांचं एक लेक्चर होतं. त्यावेळेला ते सांगत होते की दोज डिपार्टमेंट्स विच आर ऍक्च्युअली नॉट फंक्शनिंग प्रॉपरली दे ओनली विल बी क्राईंग बिकॉज दे आर नॉट गेटिंग. But those who have the capability, they will develop, they will overcome these hurdles and then go ahead. तर त्याच्यामुळे आता जो अर्थात हळूहळू कॉपरेशन जेव्हा when you are also at par with other people, then people respect you. So, like for our Chandrayaan mission, for our Mars mission, we had to take help from JPL and other space nations, Jet Propulsion Laboratory and other centers of US. पण आपण जे डीप स्पेस मिशन साठी ज्या अँटेना डेव्हलप केलेल्या आहेत, those are also useful for their missions. So unless we have our own deep space mission, these antennas are not going to be useful. So they will utilize our infrastructure for their missions also. Good. आणि दुसरा प्रश्न असा की याच्यात किती प्रॉफिट आहे किंवा किती what percentage? It is very little. Actually speaking, it is not much. Our own satellite, whatever we spend, it is all government money, but definitely that gets covered through all the applications and TV and so many things. So whatever bandwidth we are offering to all the other commercial purposes, almost everything must be getting covered, which we actually are not knowing about that. So that is the situation. We really felt proud of you, Madhav. Oh, this is Beyond a small contribution from our side to space program. There are thousands of people working like me. So we really felt proud. माधवी मी पण बाजूला बसलेली आहे. So my better half is also support to me. Absolutely. Yeah. I have seen it firsthand. वर्षांनी असं भेटतोय. माधव, एक म्हणजे इंटरेस्टिंग वाटलं की इस्रोनी खूप दूरदृष्टी दाखवून केपेबिलिटीज डेव्हलप केल्या नाही, म्हणजे स्वतःची युनिव्हर्सिटी सेटअप करणं, विच वॉज प्रॉब्ली नॉट अवेलेबल एनिवेअर. म्हणजे त्या टाईपचं ट्रेनिंग बाहेर कुठेच मिळणं शक्य नव्हतं. त्यासाठी युनिव्हर्सिटी सेटअप करून ते सगळं जबरदस्त दूरदृष्टी आहे असं म्हणेन मी. नाही, right. Yeah, actually BARC had started their own thing. Also they had initially BARC school is there, and all our initial phase people had grown from that institute sort of. So it is based on that, one can say. And also defense is also having another dedicated institute in Pune, Simhodal, that is DIIT or IIT, that is Institute of Armament Technology. So definitely developing our own institute is going to be very useful, because all these workforce we are going to get directly from this. Okay, not totally, at least 50% of our new entrants are coming from our own institute, and 50% from all over India. And we have a rigorous interviews and selection procedure through which everybody is getting in. So definitely it is going to be, I mean, good workforce for our future missions. I have one question. Yeah.
I have a couple of questions. Yeah. The capability today is 4 tons, GSLV Mark III. That's what you said. So when are we going to higher? Like, that is required if we want to go deeper into space. I mean, deeper in the sense interplanetary. Say we are going to Mars or wherever we are going. So is there a plan for beyond GSLV Mark III? Yeah, actually, we have one heavy lift launch vehicle which can have a capability of 10 ton. But that is on the drawing board now. So basically, a small satellite launch vehicle on one hand, as well as heavy lift launch vehicle on the other hand. These are the two major developments which are going to take place in coming years, which will give you capability of sending huge or rather really large satellites to deep space missions or even for commercial purposes. The second question is Dr. Tessie Thomas in the same field as you are? No, she's she's from in DRDO? defense. No, she's in defense area. No, I know she's in DRDO. I've also gone through 3 launches myself in the with the DRDO. So she also used to do all our navigation. Yeah, she's a guidance person. Actually, she has worked in the guidance area, guidance and control. That is the same field. Yes. Yeah. Okay. Tessie Thomas is Now, also. Sunil is a retired brigadier. Oh, namaskar. Yeah. Namaskar. Yeah. Great. So you had. I was associated with the Agni program. Agni. Okay. Okay. Great. खूप छान. I think Ravindra was on mute. Yeah. माधवी काहीतरी म्हणते. मी म्हटलं सध्या व्हर्च्युअल भेटण्याचेच दिवस आहे, त्याच्यामुळे अशी भेट सुद्धा चांगली वाटली. हो, नक्कीच. आता खरंच म्हणजे खूप जास्त झालंय ते, म्हणजे आम्ही इकडे राहिलोय केरळमध्ये आणि सगळीकडेच आता काही बोलायचं नाही, असंच आहे. व्हर्च्युअल भेटीमुळे एवढे मोठ्या लोकांना आपण बघू, भेटू, ऐकू, बोलू शकतो. नाही, मोठे सगळेच आहेत. कोविडचा तो सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे आज तुम्ही माधवी डॉक्टर अर्थात मला सगळ्यांबद्दल माहिती नाही, पण मला नक्की माहिती की तुमच्यापैकी सगळेजण खूप वरच्या पोस्टला आणि खूप गोष्टी अचीव केलेलेच असे सगळेजण आहात. त्याच्यामुळे इट्स रिअली नाईस टू मीट एव्हरीबडी ऑन दिस व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म फेस टू फेस. माधव, खरंच तू आलास आणि खूप छान समजून सांगितलंस. म्हणजे इस्रो विषयी सगळ्यांना, इस्रो आणि एक डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, हे ज्या 2 गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, खूप क्युरिओसिटी असते सगळ्यांना. आणि ऑब्व्हियसली दोज आर 2 एक्झाम्पल्स ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स वर्किंग. आपण बरेच वेळा हे म्हणतो की अरे हे चालत नाही, ते चालत नाही, हे धड करत नाहीत, पण ह्या 2 फंक्शन्स विषयी लोक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट वर्किंग इफिशियंटली. येस. त्यामुळे डायरेक्टली रिपोर्टिंग टू प्राईम मिनिस्टर. मे बी बिकॉज ऑफ दॅट. पण खूप छान वाटतं ऐकून की आपण म्हणजे स्टार्टिंग विथ एका सायकलवरनं तो माणूस रॉकेट घेऊन गेला. That was really interesting. किंवा बैलगाडीत एक सॅटेलाइट नेला. एंटायर जर्नी शोज द स्पिरिट ऑफ इस्रो. म्हणजे माधवनी ते एक वाक्य ते गोवारकरांनी लिहिलेलं जे दाखवलं, झगडत राहा. म्हणजे सायकल पासून आपण झगडतोय, त्याच्या मागे केवढं मोठं स्पिरिट आहे. आणि ही फाईट किंवा रादर हे हा जो स्ट्रगल आहे तो कंटिन्यूच राहतो, कारण जग पुढे पुढे चाललंय. आपल्या म्हणजे या ज्या बाहेर म्हणजे मोठे जे देश आहेत ते आपल्या जवळ 5-10 वर्ष पुढे आहेत या सगळ्या ह्याच्यात. इव्हन जपान सारख्या छोट्या देशाने एक सॅटेलाइट हयाबुसा सारख्या ऍस्ट्रॉइड वर पाठवला आणि तिकडून ते परत घेऊन आले सॅटेलाइट, आणि तिथले सॅम्पल्स कलेक्ट करून ते परत घेऊन आले. सो दीज आर रिअली वंडरफुल एक्सपेरिमेंट्स which even small nations are able to do. So definitely we have to learn from each and every such nation. But we are able to do it at 1/10 of the cost. I am very proud. तर एक मला एक ऑफलाईन एक प्रश्न असा विचारायचा आहे की मध्यंतरी बाहेरच्या ज्या स्पाईज जे बाहेर असं
एक बोललं जातं की इस्रोचे सायंटिस्ट टार्गेट करून त्यांना हे करत होते, त्याच्याबद्दल काय म्हणजे वेदर इट इज अ रिअल स्टोरी? नाही तसं काही वाटत नाही मला, असं कुठलंही काही म्हणजे मीडियामध्ये जे काही येतं ना ते यू हॅव टू टेक इट विथ पिंच ऑफ सॉल्ट, बट ऍक्च्युली इट इज टोटली सॉल्ट. इस्रोचे काही सायंटिस्टना त्यांनी टार्गेट करून म्हणजे ते एलिमिनेट केलंय असं काहीतरी होतं ना? नाही तसं काही म्हणजे कुठेच तसा असा अनुभव कुठेही येत नाही. इवन म्हणजे आता एव्हरीथिंग इज सेफ. हा, I don't think there is any such activity happening, but really at some level, if something is happening, we are not aware about any such thing. Yeah. माधव, एक दुसरा शंतनू पेंढारकरांचा प्रश्न होता की त्यांचा प्रश्न आहे की क्रायोजेनिक प्रोजेक्ट वेंट हेड इन द ऍब्सेन्स ऑफ डॉक्टर नाम्बी. अगेन थोडंसं आय थिंक देर इज अ बिट ऑफ controversy around that, but so if you want you could answer, you may not want to answer. नाही प्रश्न काय प्रत्येकदा just प्रश्न असा होता की how cryogenic project went ahead in absence of Dr. Nambi. Okay, Shantanu is a good friend of us, but he is not seen. आहेत शंतनू पेंढारकर. हो माहिती आहे मला. हा, नमस्कार शंतनू. शंतनू तो आमच्या बाहेरचा माणूस आहे. पहिली गोष्ट तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि तुम्ही रिटायरमेंट झाली तुमची ऐकून होतो मी, पण त्याच्यानंतर आपलं बोलणं झालं नाही. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही एवढं राष्ट्रसेवा करून चांगल्या ह्यांनी रिटायर झालात. आणि वीणाताई आणि तुमचं दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि मी ऍक्च्युली या क्लब मध्ये जरी नसलो तरी अनेक जण माझ्या या क्लब मध्ये मित्र आहेत, त्यामुळे आज मला स्पेशल इन्व्हिटेशन आलं म्हणून मी जॉईन झालो. आणि म्हटलं आपलेच माधवराव आहेत आणि मित्रही माझे बरेच आहेत या क्लब मध्ये. म्हणजे राजेंद्र मजली आहे, किरण कुंभार आहे, बरेच आहेत आणि आरुषा पण आहे. त्यामुळे खूप छान वाटलं तुमचं हे ऐकून. फक्त ते मी जो एक प्रश्न केलाय तो नंबी साहेबांच्या बद्दलचा आहे की काय नेमकं त्याचं. नाही कसं आहे की at one point of time there was some initiative in liquid propulsion आणि cryogenics मध्ये, परंतु काय आहे की ती टेक्नॉलॉजी जोवर आपण ऍक्च्युली डेव्हलप करून टेस्ट करत नाही तोवर ती अननोनच असते. त्याच्यामुळे दिस इज लाईक we can say that okay, we could have developed cryogenic 10 years before, but one cannot say for sure. त्याच्यामुळे कारण प्रत्येक ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती किती कॉम्प्लेक्स आहे ही ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करायला सुरुवात केल्यानंतर आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसला टेस्ट केले गेल्यानंतरच आपण ती त्याच्याबद्दल नक्की म्हणू शकतो की ओके नाऊ इट इज विदिन अवर रीच. तर त्याच्यामुळे नंबीनारायण जर कंटिन्यू केलं असतं त्यांनी तर ती टेक्नॉलॉजी आपण लवकर डेव्हलप करू शकलो असतो की नाही असं सांगणं आता या घडीला फार कठीण आहे. कदाचित इतर कुठली तरी टेक्नॉलॉजी आपण जास्त लवकर डेव्हलप करू शकलो असतो, म्हणजे सेमी क्रायो किंवा अशा प्रकारची. ओके. अच्छा, मी आपल्या रोटरीच्या सगळ्या मित्रांसाठी एक थोडस माहिती सांगतो. आय होप एव्हरीबडी इज एबल टू हिअर मी. मी एक आपल्या माधवरावांच्या बद्दल एक 2015 मध्ये एका मासिकामध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं. त्याला नाव होतं संवाद सृजनशील मनांचा म्हणून एक दिवाळी अंक होता. त्याच्यात मी माधवरावांवर एक लेख लिहिलेला आहे आणि ती लेखाची जी कॉपी आहे ती मी राजेंद्रकडे पाठवतो. ती आपण सगळ्यांनी जरूर वाचा तो लेख. खूप बऱ्याच जणांना तो आवडला, एस्पेशली वीणाताई आणि माझे आणि लहानपणापासून आमचे संबंध शेजारी असल्यामुळं मी तो एक लेख चांगल्यापैकी घेऊन पाठवला होता आणि त्याला प्रसिद्धी मिळाली होती. तर तो
लेख मी आपल्या ग्रुपवरती मी शेअर करतो. तो आपण सर्वांनी कृपा करून वाचून घ्या. तो असा लेख होता, गेला माधव कुणीकडे. त्याच्याऐवजी मी टायटल दिलं होतं, गेला माधव अंतराळ मोहिमांकडे, असं अरे वा, टायटल. क्या बात आहे. तुम्ही एक काम करा ना, स्कॅन करून टाका तुमचं आर्टिकल. आम्ही राजेंद्रकडे पाठवतो तो. हा. तुम्ही कृपा करून तो सगळ्यांना सर्क्युलेट करा. नक्की 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 आवडेल नक्की आवडेल, वाचायला. वाचायला आवडेल. हो हो. येस, थँक्यू प्रेसिडेंट. थँक्यू थँक्यू. you. धन्यवाद. For giving me opportunity to talk to you as well as everybody. थँक्यू व्हेरी मच. Attended rest of you. आमचे दीपक पोदनी सर सुद्धा आहेत मीटिंग मध्ये, त्यांना माझा नमस्कार. अरे वा. बरं माधव, आता पुण्यात कधी शिफ्ट होत आहे? कोविड संपला की आलोच. अच्छा. आणि त्याच्या पुढचा प्रश्न जो मगाशी कोणीतरी काढला होता ना, मेंबर. आपण होऊ शकतो. नाही, जस्ट जोकिंग. ऍक्च्युली मकरंदने पाठीमागे लागून ही मीटिंग फिक्स केली. खरं तर एप्रिल मध्येच मी कमिट केली होती, कारण एप्रिल मध्ये आमचा पुण्यात येण्याचा विचार होता. 6 एप्रिलला मी पुण्यात असणार होतो. 6 किंवा 15 एप्रिल अशी एक टेंटेटिव्ह डेट आम्ही ठरवली होती. पण मार्च मध्येच अशी चिन्ह दिसायला लागली की आता इतक्यात पुण्यात येणं फार कठीण जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मग ते राहिलं की बाबा अजून 15 दिवसांनी बघू, एक महिन्याने बघू. आता माहित नाही, कारण म्हणजे तुम्हीच ठरवू शकता पुणेकर की केव्हा आपण या कोविडला हरवायचं किंवा रादर पाठवून द्यायचं बाहेर. येस.